मेजर जो गट आहे नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हा माझ्याबरोबर आहे। नगरमध्ये एक दोन पार्ट झालेले आहेत, त्याच्यातला एक पार्ट माझ्याबरोबर आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी आमच्या शिक्षक बांधवांना नाही आहे। शिक्षकांनी ते इलेक्शन हाती घेतलं होतं आणि त्याच पद्धतीने त्या प्रचारामध्येच हा प्रचार शिक्षकांनी माझ्यासाठी केलेला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत। गर्दी प्रचंड दिसते शिक्षकांची। कसं पुढचं मार्गक्रमण असणार आहे? विजयाची किती खात्री? विजयाची 100% खात्री। हे इलेक्शन्स आमच्या शिक्षक बांधवांनी हाती घेतलेलं आहे। मी गेल्या 6 महिन्यापासून त्यांच्या संपर्कात आहे आणि 1996 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे वेळोवेळी त्यांचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह केलेले आहेत आणि शिक्षकांच्या कायमच अडीअडचणीमध्ये मी असल्यामुळे त्यांचं प्रेम मला या इलेक्शनमध्ये नक्कीच दिसून येत आहे आणि ते माझ्यावरती प्रेमाखातर मला हे इलेक्शन्स निवडून देतील आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला देतील। महाविकास आघाडीचा तुम्हाला पाठिंबा आहे, परंतु ज्या शिक्षक संघटना आहेत तर त्यांच्याबाबत काय बोलणं चालू आहे? शिक्षक संघटनेमध्ये शिक्षक सेना आमची आहे, TDF आहे, शिक्षक भारती आहे, परत विस्तू म्हणून एक संघटना आहे ती माझ्याबरोबर आहे, कास्ट्राईप माझ्याबरोबर आहे। शिक्षक संघटनेचे बरेचसे सगळेच जवळजवळ जुनी पेन्शन योजनेची एक संघटना आहे तेही माझ्याबरोबर आहेत। त्याच्यामुळे शिक्षक संघटनेच्या जोरावरच हे इलेक्शन्स आहे। TDFचे 2 गट पडलेले आहेत, एक तुमच्या विरोधात देखील आहे। TDFचे तसे 2 गट पडले जरी असले तर मेजर जो गट आहे नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हा माझ्याबरोबर आहे। नगरमध्ये एक दोन पार्ट झालेले आहेत, त्याच्यातला एक पार्ट माझ्याबरोबर आहे आणि एक पार्ट समोरच्या माणसाबरोबर आहे। पण पुढचे काय ध्येय धोरण असणार आहे तुमच्या शिक्षकांसाठी? कुठली कामं तुम्ही करणार आहात? जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती, शिक्षकांचे रखडलेली कामं आहेत, तसेच शिक्षकांचे फरक बिल असतात, शिक्षकांना वेळोवेळी अडचणी आहेत। न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी आमच्या शिक्षक बांधवांना नाही आहे, ती मिळवून देण्याचं काम मी नक्कीच करणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं उत्तर महाराष्ट्रामध्ये, त्याचा किती फायदा होईल असं वाटतं? लोकसभेमध्ये जे महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे ते आमच्या शिक्षक बांधवांमुळेच मिळालं। त्याचं एक उदाहरण आमचे भगरे सर खासदार झालेले आहेत आणि शिक्षकांनी ते इलेक्शन हाती घेतलं होतं आणि त्याच पद्धतीने त्या प्रचारामध्येच हा प्रचार शिक्षकांनी माझ्यासाठी केलेला आहे। नक्कीच शिक्षक बांधवांचा ह्या इलेक्शन्समध्ये फार मोठा उपयोग होऊन त्यांचा मला परिवर्तन जे घडून आणायचं आहे राज्यामध्ये, ही एक परिवर्तनाची नांदी इथे सुरू होणार आहे। परत महायुतीचा अद्याप उमेदवार नक्की झालेला नाहीये। महायुतीच्या बाबतीत मला सांगता येणार नाही कारण त्यांच्यात बरेचसे भांडणं दिसत आहेत, परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही नक्कीच एकत्रित हे इलेक्शन जिंकू। हे आहेत संदीप गुळवे, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चाललेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे शिक्षक मतदारसंघामध्ये देखील त्यांचा विजय निश्चित आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।